मी दिलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर तुम्ही हे मसाले सांडगे तयार केले की अगदी 1.5 ते 2 वर्ष अजिबात खराब होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वाटी आणि ग्रामचं प्रमाण देऊन बरोबर अर्धा किलो प्रमाणात मिश्र डाळीचे सांडगे। सांडगे बनवताना बऱ्याच जणांचे अगदी 2 ते 3 दिवसातच त्याला बुरशी लागते, बऱ्याचदा त्याचा वास सुद्धा येतो। आता हे सगळं का बरं होत असेल तर त्यासाठी मस्त तोडगा सुद्धा दिलेला आहे आणि यामध्ये घातलेले सगळे जिन्नस आपल्या शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा। उन्हाळी किंवा वाळवणाचे आणखीन बरेचसे प्रकार तुम्हाला दाखवणार आहे, म्हणून चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक दिवशी जी रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक रेसिपी न चुकता बघता येईल। आणि सध्या आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर मसाल्यांची फ्री ऑफर सुरू आहे, डिलिव्हरी सुद्धा फ्री मिळणार आहे। विशेष म्हणजे आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या वेबसाईटला फिश मसाल्यावर 30% सूट मिळणार आहे, तर या मसाल्यांचा सगळ्यांनी लाभ घ्यावा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मिश्र डाळीचे खमंग खुसखुशी सांडगे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने घेतलेल्या डाळी आपल्याला मोजून घेणं गरजेचं आहे। जर मेजरिंग कप नसेल तर घरातल्या एखाद्या छोट्याशा वाटीने ह्या सगळ्या डाळी तुम्ही मोजून घेऊ शकता। सगळ्यात पहिल्यांदा एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात इथे आपण चणा डाळ घेतलेली आहे। सेम वाटीने अर्धी वाटी किंवा 100 ग्राम प्रमाणात इथे आपण मसूर डाळ घेतलेली आहे, ज्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं। सेम वाटीने अर्धी वाटी किंवा 100 ग्राम प्रमाणात मुगाची डाळ घेतलेली आहे, मुगामध्ये प्रोटीन खूप असतं, म्हणून नक्की घ्या। सेम वाटीने अर्धी वाटी किंवा 100 ग्राम प्रमाणात तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आणि 100 ग्राम प्रमाणात इथे आपण उडीद डाळ घेतलेली आहे। सालांसकट डाळी घेतल्या तरी सुद्धा छान चालू शकेल, तसं सुद्धा करू शकता। उडदाच्या डाळीमुळे सांडग्यांना चव अगदी छान येते। तर घेतलेल्या सगळ्या डाळी आपण या घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घेऊ शकतो। आता वजनी म्हणाल तर साधारणतः 450 ते 500 ग्राम या सगळ्या डाळी आहेत। आता मी थोड्या प्रमाणात करून दाखवते, तुम्हाला जास्त करायचं असेल तरी सुद्धा एखाद्या मोठ्या वाटीने तुम्हाला हे सगळ्या डाळी मोजून घेणं गरजेचं आहे। 2 ते 3 पाण्याने डाळी सगळे आपल्याला सोडून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। बऱ्याचदा डाळींवर फवारणी किंवा पेस्टिसाइड्स केले जाते, म्हणून डाळी स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे। स्वच्छ डाळी धुतल्यावर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे। कमीत कमी 2 तास तरी या डाळी तुम्हाला भिजवून घ्यायचं आहे। हवं असेल तर रात्रभर सुद्धा तुम्ही हे डाळी भिजत घालू शकता, म्हणजे सकाळी तुम्हाला सांडगे तोडता येतील। आपण इथे साधारणतः 7 वाजता सकाळच्या हे भिजत घातलेलं होतं, साधारणतः 9 साडेनऊ झालेले आहेत, म्हणजे 2-2.5 तास डाळ चांगली भिजून तयार आहे। आता बऱ्याच जणांना फक्त मुगाच्या डाळीचे किंवा काही ठिकाणी फक्त मटकीच्या डाळीचे सांडगे तयार केले जातात। तुम्हाला तसं करायचं असेल तर सेम पद्धतीने डाळी धुवून हे भिजत घालायचं आहे आणि नंतर बाकी सेम पद्धतीने तुम्हाला ही सांडगे तयार करायचे आहे। महत्त्वाचं म्हणजे डाळी भिजवलेलं पाणी असताना ते आपल्याला काढून टाकायचं आहे, आणखीन एखाद्या पाण्याने डाळी आपल्याला धुवून घ्यायचं आहे। असं केलं की काय होतं, यामध्ये काही आंबटपणा वगैरे राहिलेला असतो, सगळा निघून जातो, त्याने सांडगे टिकायला सुद्धा मदत होता। आता तुम्हाला हवं असेल तर घरातलं एखादं मोठं मिक्सरचं भांडं असेल त्यामध्ये तुम्ही या डाळी सगळ्या काढू शकता। मोठं नसेल तर अगदी छोटं रेग्युलर मसाल्याचं भांडं असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। थोडं थोडं आपल्याला करावं लागेल। इथे मोठं मिक्सरचं भांडं असल्यामुळे संबंध अर्धा किलो डाळ आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। पुन्हा एकदा सांगते, फक्त तुम्हाला मुगाच्या डाळीचे किंवा फक्त मटकीच्या डाळीचे सांडगे करायचे असेल तरी बनवण्याची पद्धत सेमच आहे। आता यामध्ये साधारणतः 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लहान असतील तर थोडा जास्त घाला, मोठ्या असतील तर थोड्याशा कमी घाला। लसूण यामध्ये भरपूर घालायचं आहे, म्हणजे जरी वरण भाताबरोबर तुम्ही तोंडी लावून हे सांडगे तळून खात असाल तरी छान लागतं आणि भाजीला चव अगदी छान येते, म्हणून लसूण आपण थोडा जास्त वापरलेला आहे। आता यामध्ये आपण साधारणतः 4 चमचे भरून धने घेतलेले आहेत, रेग्युलर धने असतात ते वापरायचं आहे आणि 2 चमचे आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे। धने जिरे दोन्ही घालायचं आहे, याने चव आणि खमंगपणा येतो। अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये ओवा घेतलेला आहे, 10-12 किंवा अर्धा चमचा आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे। काळी मिरी ओवा नक्की घाला, अन्न पचायला मदत होतं। आता यामध्ये साधारणतः 4 ते 5 चमचे आपण पांढरे तीळ घेतलेत। तिळामध्ये तसं बघायला गेलं तर कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं, तसं वेगळं खाल्लं जात नाही, म्हणून सांडग्यांमध्ये आपण वापरलं आहे, त्यानिमित्ताने हे सुद्धा आपल्या पोटात जाईल। आता याचबरोबर केसांसाठी खूप जास्त पौष्टिक, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोळ्यासाठी खूप जास्त पौष्टिक, अगदी वर्षभर आपल्याला पौष्टिक असे आपण 20 ते 25 ताजी कढीपत्त्याची पानं घालणार आहोत। कढीपत्त्याची अगदी कोवळी देठं असतील ना ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर या सांडग्यांमध्ये ना जितक्या डाळी पौष्टिक आहेत तितके हे सगळे बाकी जिन्नस, ज्यामुळे खमंगपणा येतोच आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप जास्त पौष्टिक गुणधर्म मिळतात। आता जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। मी सुरुवातीला अशीच याची भरड करून घेतली, अजिबात पाण्याचा उपयोग केलेला नाही।
आता यामध्ये आपण रोजच्या वापरातले काही बेसिक मसाले घालणार आहोत, ज्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्या कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा ज्याला आपण कांदा लसूण मसाला म्हणतो ना, ते घेतलेला आहे. आता यामध्ये ना कांदा, खोबरं, आलं, लसूण, गरम मसाले, कोथिंबीर सगळं वापरल्यामुळे तुमच्या या सांडग्यांना थोडीशी गावरान आणि मस्त चव येते. तुमच्याकडे असेल तर नक्की घाला किंवा साठवणीचं कोणतंही तिखट आवडीप्रमाणे वापरू शकता. अर्धा चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे आणि चमचाभर आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे. डाळीला पुरेल इतकं मीठ घालायचं आहे. मीठ यामध्ये प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं. एक तर लवकर वाळवायला मदत करतं आणि लवकर खराबसुद्धा होत नाही. आता यामध्ये थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि छान याची पेस्ट आपण फिरवून घेतली आहे. जर गरज वाटली नाही तर अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही. पण जर भरड होत नसेल बारीक तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अशी छान आपण पेस्ट करून घेतलेली आहे. आता या सांडग्यांना ना मस्त एक छान खमंगपणा यावं, चव यावं, तर त्यासाठी मूठभर आपण इथे स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतली आहे. थोडीशी कोरडी करून बारीक चिरून घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये बारीक चिरलेला पालक किंवा मेथीसुद्धा घालू शकता. आपल्याकडे कोथिंबीर होती तर मूठभर कोथिंबीर आपण बारीक चिरून यामध्ये घातली, ज्यामुळे नुसतेच भाजून खाल्ले ना आपले सांडगे तरी अगदी छान लागतील. भाजीमध्ये सुद्धा कोथिंबीर किंवा लसूण वापरला नाही तरीसुद्धा चालू शकेल. अशी तुम्ही ही भाजी छान साध्या पद्धतीने करू शकता. मस्त हे कोथिंबीर यामध्ये छान एकजीव आपण फिरवून घेतलेली आहे. असं हे सांडग्यांचं पीठ आपलं भिजवून तयार झालेलं आहे. फायनली आपण सांडगे आता तोडायला घेणार आहोत. आता इथे आपले फक्त अर्धा किलोचे आहेत. तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल आणि फक्त एक माणूस जरी असेल सांडगे तोडायला तरीसुद्धा अगदी किलोभर सांडगे तुम्ही 10-15 मिनटात तोडू शकता. कसं ते पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला ज्या भांड्यामध्ये तुम्हाला सांडगे तोडायचे आहेत, परात असेल, मोठं ताट असेल किंवा ट्रे असेल, शक्यतो पिशवीवर वगैरे करू नका. ते इथे घरामध्ये असा हा छान पसरट ट्रे होता, त्याला थोडंसं आपण तेल असं छान पसरून घेतलं आहे, जेणेकरून सांडगे भांड्याला चिटकून बसू नये. हाताला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता हा हातावर एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि हातानेच पहिलं दाखवते असं हे छोटे छोटे आपल्याला सांडगे यावर सोडायचं आहे. सांडगे अगदीच बारीक करू नका, कारण सुकल्यानंतर अगदी छोटे होतात आणि भाजीमध्ये त्याचा भुगासुद्धा होतो. म्हणून घालतानाच थोडे मोठे मोठे घाला, म्हणजे सुकल्यावर सुद्धा थोडेसे मोठे दिसायला दिसतात आणि भाजीमध्ये सुद्धा त्याचा चुरा होणार नाही. आणि हाताने जर तुम्ही हे सांडगे घालताय ना तर पीठ हातामध्ये जास्त घ्यायचं नाही, त्याने सांडगे खूप जास्त मोठे मोठे पडतात किंवा बऱ्याचदा त्याचे तुकडेसुद्धा पडतात. तर ही झाली आपली पारंपरिक सोपी पद्धत जी हाताने घालतात. आता तुम्हाला जर जास्त करायचं असेल, हाताने घालायला थोडंसं इरिटेट वाटत असेल, पीठ हाताला चिटकत असेल, तर एक सोपी पद्धत दाखवते. तत्पूर्वी आपण हे पहिला ट्रे जो हाताने करून घेतलेला होता उन्हामध्ये सुकत ठेवलेला आहे. जर घरामध्ये खिडकीमध्ये, बाल्कनीमध्ये, पत्र्यावर वगैरे उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये अगदी 2 दिवसात छान वाळून तयार होतो. जर उन्हाची सोय नसेल तर पंख्याखाली सुद्धा एक 3 ते 4 दिवसांमध्ये सांडगे तयार होतात. तर ट्रे छोटा होता म्हणून खिडकीच्याच उन्हामध्ये आपण हे ट्रे ठेवलेलं आहे. आता हाताला पीठ चिटकतं म्हणून तुम्हाला हाताने सांडगे सोडायला बरं वाटत नाही, तर त्यावेळेला काय करायचं आहे, घरामध्ये दुधाच्या पिशव्या येतात किंवा कोणतीही घरामध्ये छोटीशी कॅरी बॅग धान्याची वगैरे येते, स्वच्छ आतून धुवून घ्यायचे, कैचीने असं चिरून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पीठ या आपण बॅगमध्ये घालणार आहोत आणि अगदी घट्ट वरून आपण हे बंद करून घेणार आहोत. अशी ही मेहंदीच्या कोणाप्रमाणे याला टोक आलं पाहिजे. आता वर हवं असेल तर एखाद्या दोऱ्याने किंवा तुम्ही रबर बँडने किंवा असं हे चिमट्याने बंद करून घेऊ शकता, जेणेकरून यामधून पीठ बाहेर येऊ नये. आणि पिशवीची टोकाची बाजू आपल्याला कैचीने थोड्या मोठ्या भागामध्ये चिरून घ्यायचं आहे, साधारणतः अर्धा इंच. खूप जास्त बारीक करायचं नाही, त्यामधून कोथिंबीर वगैरे घातल्यामुळे त्याचे तुकडे पडत नाही. आता या पद्धतीने लहान मुलांना जरी घरामधल्या दिलं ना तरी मुलंसुद्धा आवडीने करतील आणि हाताला पीठ लागण्याची भीतीसुद्धा वाटत नाही, थोडंसं इरिटेटसुद्धा होत नाही. तर या पद्धतीने सुद्धा तुम्हाला एक 2 ते 3 किलो अगदी अर्ध्या पाऊण तासामध्ये सांडगे असे तोडता येतील. खूप सोपी पद्धत आहे. जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. तसे हे 2 ताटांमध्ये आपण करून घेतलं आहे. आता अर्धा किलो डाळीचे 2 ताटांमध्ये करून घेतलं, भरपूर वाटतात, पण हे सुकल्यानंतर खूप कमी होतात. म्हणून तुम्हाला हवं असेल तुम्ही वर्षभरासाठी जास्त प्रमाणात करू शकता. आता हे सांडगे साधारणतः 3 दिवसानंतर ऐकू शकता. उन्हाची सोय असेल ना तर 3 दिवसांमध्ये असे हे छान खळखळीत, कुरकुरीत मस्त सांडगे तयार होतात. जर तुम्ही पंख्याखाली करत असाल तर एक 4 ते 5 दिवसांमध्ये असे हे छान होतात. खूप जास्त घाई करायची नाही, चांगलं यातलं पाणी सुकू द्यायचं आहे, म्हणजे याला बुरशीसुद्धा लागत नाही, तुमचे सांडगे खराबसुद्धा होत नाही.
अगदी मस्त खुसखुशीत आणि तेवढेच कुरकुरीत नुसतेच भाजून खायला, याची भाजी करून खायला सांडगे आपले तयार झालेले आहेत. जरी तुम्ही हे मटकीचे करत असाल, मुगाचे करत असाल तरी बनवण्याची पद्धत सेमच आहे. असे सांडगे व्यवस्थित सुकवून घेतले की एखाद्या पिशवीमध्ये डब्यामध्ये वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. फक्त त्या डब्याला पिशवीला हवा लागता कामा नये. कोरडा चमचा किंवा कोरड्या हातानेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर प्रोटीनने भरपूर खूप जसं पौष्टिक एकदम मस्त भाजीसाठी असे हे सांडगे आपले तयार झालेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.